नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण मैसूर पाक। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं। आता हे बेसन पीठ चाळून घ्यायचे, ज्याच्यात जे बी कण असले ते निघून जाते। तर अर्धी वाटी तूप घेतलं। ते तूप आपल्याला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। याने असं मैसूर पाक एकदम असं जाळीदार आणि एकदम असं खुसखुशीत होतो। आता हे पीठ तयार करून झाले की बाजूला ठेवू। एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये 1.5 वाटी तेल घ्यायचे आपल्याला। तर तेल लगेच गरम करायला ठेवायचं। तर कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकायची। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं। तर 1 वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि पाक तयार करायला ठेवायचं। तर पाक तयार होतो तोपर्यंत आपण काय करू, जे केकचं भांडं आहे ते तयार करू। त्याच्यासाठी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि चांगलं भांड्याला तेल लावून घ्यायचंय। त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलाय मी। आपण जे मिश्रण तयार केलं होतं पिठाचं ते लगेच या पाकामध्ये टाकायचं। पाक तयार झाला, त्या पाकामध्ये सगळं हे पीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं। तर चांगलं मिक्स झालं की एकदम कमी गॅस ठेवायचा आणि आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं कडकडीत ते याच्यामध्ये टाकायचं, अर्धा चमचा। ते तेल चांगलं मिक्स झालं की परत आपल्याला त्याच्यामध्ये गरम तेल टाकायचं। असं 4 ते 5 वेळेस आपल्याला हे तेल टाकायचं याच्यामध्ये। ही चांगली अशी जाळी पडते। तुम्ही बघू शकता एकदम अशी जाळी पडली। तर गॅस बंद करायचा आणि लगेच आपल्याला हे पीठ केक टीन मध्ये टाकायचं। एकदम असं हलक्या हाताने सगळीकडे असं पांगून घ्यायचंय। तर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवायचे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। तर 15 मिनिटानंतर याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या। अजून पण थोडं गरमच आहे। चला आता प्लेट मध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता एकदम असं खुसखुशीत आणि जाळीदार आपला मैसूर पाक तयार झाला। तुम्ही जर या पद्धतीने गेला ना अजिबात बिघडणार नाही। आता प्लेट मध्ये काढून घेऊ। आता याच्यावर पिस्ताचे काप टाकायचे, सजून घ्यायचे पिस्त्याने। नक्की करून बघा। आता एक तोडून दाखवते तुम्हाला। एकदम असा जाळीदार आणि खुसखुशीत असा मैसूर पाक तयार झाला। एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।